एतान् हन्तुमिच्छामि घ्नतोऽपि मधुसूदन अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतोः किं नु मही कृते. एतान् हन्तुमिच्छामि याचा अर्थ फक्त शस्त्राने कोणाला मारणं इतकंच नाही. आपण आपल्या आयुष्यातील संबंध, संकल्पना, स्वतःची ओळख आणि आठवणी या गोष्टी मारण्यास म्हणजेच सोडण्यास, तोडण्यास, तुटवण्यास तयार नसतो. कधी कधी आपण अशा नात्यांमध्ये किंवा सवयींमध्ये अडकतो ज्या आपल्याला मागे खेचतात. पण त्यांचं सोडणं म्हणजे काही त्यांना मारणं नव्हे. अर्जुनासारखी आपलीही अवस्था झालेली असते. अर्जुनासारखं आपलंही मन म्हणतं, हे माझे आहेत, हे मला घातक असले तरी मी त्यांना सोडू शकत नाही. हा श्लोक आपल्याला शिकवतो की कधी कधी स्वतःचं भलं करायचं असेल तर जुना भाग सोडावा लागतो, जरी तो आपल्याला आपलासा वाटत असला तरीही. अर्जुन म्हणतो की त्रैलोक्य राज्यासुद्धा नको, पण आपलेच मरणार असतील तर युद्धही नकोच. मग इथे हा श्लोक आपल्याला विचार करायला लावतो की मी जे मिळवत आहे त्यासाठी मी कोणाला गमावत आहे आणि ते खरंच मूल्यवान आहे का. अर्जुनाची अडचण बाहेर नाही, ती पूर्णतः अंतर्मनात आहे. हेच आपल्यासोबतही घडतं. निर्णय घेताना आपण स्वतःचं मन, अपराध भावना, भीती, पूर्वग्रह यांच्याशी झुंजत असतो. तू जगाशी लढण्याच्या तयारीत आहेस, पण आधी स्वतःच्या मनाशी तयारी कर, असा हा श्लोक आपल्याला सूचित करतो. काही प्रश्न आपल्याला इथे विचार करायला लावतात. मी कोणत्या नात्याला, कल्पनेला, सवयीला धरून बसलो आहे जी मला वाढू देत नाही. मला जे हवं आहे त्यासाठी मी खरंच कुठला त्याग करायला तयार आहे का. मी निर्णय घेण्याआधी खूप वेळा भावनांचं ओझं वाहून घेतो का. काही गोष्टी तरी आपल्याला वाटत असल्या तरी त्या आपल्यासाठी नसतात. त्या गोष्टींना सोडणं म्हणजे पराभव नव्हे, तर स्वतःच्या प्रगतीसाठी घेतलेला परिपक्व निर्णय असतो. हाच श्लोक जर मनाच्या आधुनिक युद्धभूमीवर लावून पाहिला तर तो स्वतःच्या आंतरिक विकासाचा आरंभबिंदू ठरू शकतो. श्रीकृष्णार्पणमस्तू.